वेगळाच लिखाणातला पैलू आपल्या समोर सादर करतोय. म्हणजे वरवर विनोदी वाटणाऱ्या लेखनात पु ल किती महत्वाचं काहीतरी सांगून जातात आणि ते आजच्या दिवसाला किती लागू पडतं. 50-60 वर्षापूर्वी लिहिलेला लेख आहे, पण काल लिहिलेला असावा इतका फ्रेश आहे. मी आपल्या समोर सादर करतो. लेखाचं नाव आहे समजा कोणी तुमच्या मुस्काटीत मारली तर. घाबरू नका, मारा बुक्की. मी उगीच आपल्या टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली. अहो घाबरताय का? हाणा जोरदार बुक्की. अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुकटी पाडत होतो. माझे आपले क्षीण हास्य. हसण्यावारी गोष्ट नाही बंधो. येत्या नारळी पौर्णिमेला 75 पुरी होत आहेत. दात पहा. एका लग्नाच्या मांडवात एक 75 गाठू लागलेला म्हातारा पैरणीची उजवी आस्तनी वर करून दंडाच्या बेटकुळीवर दणकून बुक्की मारा असा आग्रह धरून बसला होता. मी 1-2 बुक्क्या माझ्या ताकदीप्रमाणे मारल्या, पण त्याचं काही समाधान होईना. अहो घाबरता काय? हाणा. तो कडाडला. या तालीमबाज लोकांच्या आवाजात देखील एक प्रकारचा बसकट दणका असतो. त्यांनी हाणा सुद्धा एवढ्या जोराने म्हटलं की कसल्याशा विधीसाठी होमाच्या आसपास जमलेला सगळा घोळका तमाम दाहिने निघा केल्यासारखा एकदम आमच्या दिशेने पाहू लागला. अय्या, बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरू झालेले दिसत आहेत. असा एक स्त्री स्वर त्या घोळक्यातून उमटला आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या घोळक्यांनी होमात लक्ष घातलं. मी बाप्पांच्या बेटकुळीवर आणखी एक चापटी मारली. अहो चापटी काय मारताय? कुल्ल्यावर मारल्यासारखी. प्रस्तुत वाक्यातील 4थ्या क्रमांकाचा शब्द मी तरी भर मांडवात एवढ्या मोठ्याने उच्चारला नसता, पण बाप्पांनी मात्र तो हाणा एवढ्याच मोठ्याने उच्चारला. पुढल्या नारळी पौर्णिमेला 75 सरून 76 लागताय. दात पहा. बाप्पांनी माझ्या पुढे दात विचकले आणि मी एक बुक्की मारली आणि एक गर्जनात्मक किंकाळी मांडवाचं छत फोडून गेली. अहो आता दात बुक्की मारण्यासाठी दाखवले नव्हते हे मला काय ठाऊक, कारण आतापर्यंत बाप्पांचा जो जो अवयव माझ्या पुढे आला तो बुक्का, गुद्दा, चिमटा किंवा धक्का मारण्यासाठीच आला होता. मला वाटलं तोच कार्यक्रम पुढे चालू आहे. वास्तविक कुणाचेही दात घशात घालणं, कुणावरही दात धरणं वगैरे दातांचे जे खाण्याखेरीज इतर उपयोग आहेत ते करण्याकडे माझी अजिबात प्रवृत्ती नाही हो. अहो बस कंडक्टरने जगा नाही म्हटल्या क्षणी बसच्या खाली उतरणारे आम्ही. केवळ गाफीलपणाने एका तालीमबाजाचा दात माझ्या हातून पडला. या सगळ्या व्यायामवाल्यांचा आणि देशभक्त लोकांच्या झोपण्यावर एवढा डोळा का? सगळ्यांचा नारा एकच, उठा, जागे व्हा. वास्तविक पहाट हीच खरी झोपायची वेळ. म्हणजे माणूस रात्रभर झोपतो, पण पहाटे तो खरी झोप भोगत असतो. व्यायामवाल्यांना ना एक जात निद्रानाशाचा विकार असावा, त्यामुळे त्यांना लोकांचं निद्रासुख पाहवत नाही. अहो ज्यांनी पहाटेची स्वप्न पाहिली नाहीत त्यांनी काय पाहिलं? त्यावेळेला हे सगळे आखाड्यात घुमत असणार. अहो यांना पहाटे स्वप्न तरी कसं पडणार? पहलवानांना तर स्वप्न सुद्धा कुणाला तरी 4 मुंड्या चित केल्याचीच पडत असावी. किंबहुना मुंडी हा अवयव मुरगळणे किंवा चित करणे याच हेतूने धडाला जोडलेला आहे अशीच त्यांची भावना आहे. शिरापेक्षा यांची धडाशी जवळीक अधिक. दंडातल्या बेटकुळ्या तयार करणं, पटात जोर आणणं, छातीचे भाते भक्कम करणं वगैरे क्रियांवर माझी भक्ती जडली नाही. मुख्य कारण म्हणजे या साऱ्या उचापती पहाटे कराव्या लागतात. अहो अधूनमधून पाहायला पहाटे सुंदर गोष्ट आहे. किंबहुना सौंदर्य अधूनमधूनच पाहावं. अहो त्यातून व्यायामवाल्यांचा आणि सौंदर्याचा 36चा आकडा. हिंडा पोरींचे शेपटे बघा हिंडा असं म्हणून आमचे एक बलभीम गुरुजी आम्हाला हिणवीत. त्यांच्या मते दंडातली बेटकुळी ही जगातली एकमेव सुंदर गोष्ट. गुलाबाचा गौरव शेपट्याच्या उगमाशी होतो हे त्यांना मान्यच नव्हतं. पहाटे उठून लोटीभर नाकातून पाणी प्या आणि मग सांगा कोठा कसा मजबूत राहतो ते. वास्तविक देवानं सोन्यासारखं तोंड दिलेलं असताना नागपुड्यातून पाणी ढोसावं असं पहिल्यांदा ज्या कुणा महाभागाला वाटलं असेल त्याची धन्य होय. वास्तविक ज्या इसमाने मला हा सल्ला दिला होता त्याच्याशी मी माझ्या कोठ्याविषयी कधीही तक्रार केली नव्हती. एक वेळ मी माझ्या कोठ्याची तक्रार पोलिसात करीन, पण व्यायामवाल्यांकडे मेलो तरी उचला म्हणून सांगायला जाणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या सल्ल्याची सुरुवात पहाटे उठून या अमंगल चरणाने होते. पहाटेची वेळ शांत असते हा एक सनातन गैरसमज आहे. पहाटे उठायला लागल्याबद्दल माणूस जितका अशांत असतो तितका रात्रभर जागावं लागलं तरी नसतो. अहो पहाट पाहायचीच असेल तर रात्रभर जागून पाहावी.
रात्री लवकर झोपून रेडीमेड पहाट पाहण्यात काहीच मजा नसते. रात्रभर गाण्याच्या बैठकीसाठी किंवा पत्त्यांसाठी जागून ज्या वेळेला पहाट दिसते त्यावेळीच त्या पहाटेची चव कळते. उशककाल हा रात्रीचा समय सरून येताना पाहायची गोष्ट आहे. व्यायाम करायला माझा विरोध नाही. ज्याला ज्या खड्ड्यात जाऊन पडायचं असेल त्यांनी तिथे जाऊन खुशाल पडावं, मग तो रस्त्यातला असो नाही तर आखाड्यातला असो. पण दुसऱ्याला व्यायाम करायला सांगणाऱ्यांविषयी मला विलक्षण चीड आहे. तालमीतला तो हौदा, मलखांब, ते डंबेल्स, त्या गदा, लाठ्या, बोथाट्या, छात्या फुगवायच्या स्प्रिंगा असली अवजारं पाहूनच माझं आरोग्य बिघडतं. उगाच सुखाचा जीव धोक्यात घालून कुस्ती या नावाखाली देहाची आदळ आपण कशासाठी करून घ्यायची? ज्या माणसाशी आपला कसलाही तंटा बखेडा नाही अशा माणसाची मानगूट पकडायची, त्याच्या पावलांवर आपल्या पावलांची आदळ आपट करायची, त्याच्या लंगोटाच्या मागल्या बाजूला अर्धवट उघडलेल्या ड्रॉवर मध्ये खूप असतो त्याची बोट खुपसून त्याचा धूळ उचलायचा प्रयत्न करायचा, त्याच्या कानशिरत मारायची, त्यांनी मारलेल्या खायच्या, एकमेकांच्या अंगावर माती उधळायची. हे धंदे कशासाठी करायचे? आपल्याला बसल्यावर उठता आलं आणि उठल्यावर बसता आलं म्हणजे झालं. काहीही कारण नसताना उगीच 100 उठाबशा का म्हणून काढायच्या? तेलानं सुळसुळीत झालेल्या त्या मलखांबावरनं सरड्यासारखं उलटत नाक फोडून घ्यायचं ते का म्हणून? दंडात बेटकुळी येते आणि कोठा साफ राहतो एवढ्यासाठी? कुठल्याही व्यायामशाळेत जाऊन पळायचा व्यायाम न करणारे शेकडो कारकून गाडी फलाटाला लागताना दिसली की ताशी 60 मैल वेगाने पळतात. कसल्याही शारीरिक क्रियेला प्रयोजन हवं. एकदा मी या माझ्या साऱ्या शंका एका गुरुजींना आधी त्यांच्या बेटकुळ्या, गर्दन, पोटऱ्या, मांड्या वगैरे अवयवांची तुफान तारीफ करून विचारल्या होत्या. समजा गुरुजी सांगू लागले, समजा तुम्ही रस्त्यावरून जाताना एखाद्याने तुमच्या मुस्कटीत मारली. आता वास्तविक चालायला यायला लागल्यापासून मी रस्त्यावरूनच चालत आलोय, पण आजवर कुणीही कारणाशिवाय माझ्या मुस्कटीत मारलेली नाही. ज्यांनी मारली त्यांना या कामाबद्दल शाळा खाता पगार देत होतं. त्यामुळे त्यावेळी माझ्या दंडात जरी बेटकुळ्यांच्या 42 पिढ्या नांदत असत्या तरी मला हात वरणं काही शक्य नव्हतं. मी कधी कोणाच्या मुस्कटीत मारली नाही की कुणी माझ्या मुस्कटीत मारली नाही. अशा परिस्थितीत बगले छत्री आणि हातात मेथीची जुडी घेऊन तुटत आलेल्या चपलेचा अंगठा घरी पोहोचेपर्यंत तरी न तुटो अशासारखा भाव सदैव चेहऱ्यावर घेऊन जाणाऱ्या मज पामरावर कुणीही केवळ आपली ताकद आजमावण्यासाठी म्हणून मुस्कटीत मारील असं मला कधीही वाटलं नव्हतं. बोला की, गुरुजींच्या घनगर्जनेने मी एकदम भानावर आलो. समजा तुमच्या थोत्रीत एखाद्याने हाणली. शब्द बदलून गुरुजींनी तोच सवाल केला पुन्हा. काय समजा तुमचं थोबाड फोडलं तर नुसतं काय घाल चोळत बसाल? आपण रस्त्यातून चालताना केव्हा तरी कुणीतरी माझ्या मुस्काटीत केवळ आपल्या शोका खातर हाणून जाईल या भीतीने त्या दिवसावर नजर ठेवून चालू आयुष्यात पहाटे उठून तालमीत जाऊन राम रीम रूम करण्यात घालवावं हा सिद्धांत मला तरी काही पटेल. पुन्हा गर्जना झाली. किंवा समजा एखाद्याने तुमच्या पेकाडात लाथ हाणली. गुरुजींनी फक्त हाणण्याचं स्थळ आणि हाणणाऱ्याचा अवयव बदलला. अहो पण असं उगीच कोण कशाला हाणेल? मी गुरुजींच्या लाथेच्या कक्षेबाहेर माझा देह नेऊन हा सवाल केला. समजा हाणली तर? समजा हाणलीच नाही तर? मी आयुष्यात प्रतिप्रश्न करायचं एवढं धैर्य कधीही दाखवलं नव्हतं. पण खरं सांगतो, जगातले बरेचसे तापत्रय या असल्या कारणाशिवाय बळ साठवणाऱ्या लोकांनीच निर्माण केले. मग ते बळ कोणी दंडातून तर कोणी बेटकुळीसारख्या तरारलेल्या फुगलेल्या शब्दातून साठवतं. खिशात पैसा खुळखुळायला लागला की तो खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही. खर्च करायला लागलं की अधिक वाढल्याशिवाय चैन पडत नाही. या दंड मांड्यातली ताकदही वाजवीपेक्षा जास्त वाढली की तीही खर्च करायची खुमखुमी सुरू होते आणि मग डोळे नसलेले शत्रू शोधले जातात. आपल्या मानेची गर्दन झाली की दुसऱ्यांच्या माना मुरगळण्यासाठीच आहेत असं वाटायला लागतं आणि मग जो तो आपल्या मानेची गर्दन करायला लागतो. मग हाताचं बळ अपुरं वाटायला लागतं. एखाद्याने मुस्काटीत मारली तर, याऐवजी लाठी मारली तर, असल्या कल्पनांची भूतं उभी राहतात. मग लाठी अपुरी पडते, तलवारी येतात. तलवारी जाऊन तिरकमठा येतो, बंदुका येतात, तोफा येतात आणि मग चतुर लोक पैसे खुळखुळवीत त्या तोफा तोफवाल्यांसकटच विकत घेतात आणि हा म्हणतात दंडातल्या बेटकुळ्यांचे बॉम्ब होतात. आणि मग शब्दांच्या बेटकुळ्या शिकवणारे काल्पनिक सवाल उठवतात. समजा एखाद्यानं तुमच्यावर बॉम्ब टाकला तर?
भोवतालचे सुंदर युवतींचे मोहक विभ्रम, नुकतीच पावलं टाकायला लागलेल्या बाळाचे एक पाय नाची रे गोविंदा, जय जयवंती मधला तो लढीवाळ फरक, हे सगळं सोडून चारी दिशातून एकच सवाल उठतो. समजा कोणी तुमच्या मुस्काटीत मारली तर, समजा कोणी तुमच्यावर हल्ला केला तर, समजा कोणी तुमच्यावर बॉम्ब टाकला तर. या लोकांना समजा तुम्हाला जेवायला बोलवलं तर श्रीखंड हवं म्हणाल की बिर्याणी, समजा कोणी तुम्हाला नाच पाहायला बोलवलं तर कथ्थक हवा की मणिपुरी हवा म्हणाल, किंवा समजा एखादी तरुणी तुम्हाला म्हणाली की सांग तू माझा होशील का, असले सवाल सुचतच नाहीत. कारण ह्या असल्या तऱ्हेतऱ्हेच्या बेटपुळ्या आपण कशासाठी फुगवतो या त्यांच्या प्रश्नाला त्यांच्या कल्पनेतल्या मुस्काटीत मारणाऱ्या इसमा पलीकडे त्यानं दुसरं उत्तरच नसतं. मग मुस्काटीत मारणारा तो कल्पनेतला इसम असतो, धार्मिक गट असतो, वांशिक गट असतो, कधी कधी देश असतो. आणि मग कल्पनेतल्या भांडणात खरी लाथ मारून माणसं काचेच्या सुंदर रंगीबेरंगी भांड्यासारखी, ज्यांना ही कल्पनेतली भूतं छळत नाही, अशा लोकांनी उभारलेली रंगीबेरंगी संस्कृतीची सुंदर पात्र खळाळकन फोडून टाकतात. त्या विध्वंसानंतर भानावर आल्यावर कळतं की कुणीच कुणाशी भांडत नव्हतं. कारण ज्या घरातून आपल्यावर हल्ला होईल अशा भीतीने आधीच बॉम्ब टाकून ते घर उद्ध्वस्त केलेलं असतं, त्या घरात तो बॉम्ब पडण्याच्या क्षणी एक आई मुलाला दूध पाजत होती, एक कवी कविता रचत होता, एक शिल्पकार मूर्ती घडवत होता, एक गवई तंबोरे जुळवीत होता, आणि एका तरुणीचे ओठ तिच्या प्रियकराच्या चुंबनासाठी आतुर झाले होते. हल्ली मांडवात सुद्धा कुणी मला दंडातली बेटपुळी वगैरे दाखवायला लागलं की मी विचारतो, सनईवर चाललाय तो सारंग का हो? उगीच वर्तमानपत्री आधारावर कुणीतरी कुठल्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान याची चर्चा सुरू केली की चक्क अब्दुल करीम खान साहेबांचे रेकॉर्ड लावतो, गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आए, किंवा रामभाऊ सवाई गंधर्वांच्या तू है मोहम्मद सा दरबार निजामुद्दीन सुजानी या तानांनी खोली भरून टाकतो. मला पहाटे उठवण्याची ताकद आहे ती फक्त ललत, भैरव, तोडी या अशरीरणी सुरांगणातच. समजा कोणीतरी तुमच्या मुस्काटीत मारली, च्या कल्पनेतल्या भूतानी पछाडलेल्याना नव्हे.